घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेल, सोडणार. बालिश बुद्धी आहे. मला वाटतं उंचणी बुद्धी तेवढीच राहिली. आता जर 15 मिनिटाच्या आधी हे जर गेले नाहीत तर आम्ही घुसणार, शिवसेनेची ताकद दाखवून देणार. सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृत पुतळा कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज पाहणी दौरा करण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत हे राजकोट किल्ल्यावर उपस्थित होते. याच दरम्यान खासदार नारायण राणे, नितेश राणे हे महायुतीच्या कार्यकर्त्यांसह राजकोट किल्ल्यावर दाखल झाले होते. त्यानंतर मोठा राडा पाहायला मिळाला. 2 तासात राजकोट किल्ल्यावर नेमकं काय काय घडलं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी सुरुवातीला निलेश राणे हे राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी पोहोचले. निलेश राणे पाठोपाठ नारायण राणे ही पाहणीसाठी राजकोट किल्ल्यावर पोहोचले. नारायण राणेंकडून पाहणी सुरू असतानाच आदित्य ठाकरे ही राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. आदित्य ठाकरेंसोबत जयंत पाटील होते, विजय वडेट्टीवार होते, रावसाहेब दानवे होते आणि विनायक राऊतही किल्ल्यांवर पोहोचले होते. दोन्ही नेत्यांची पाहणी सुरू असतानाच महाविकास आघाडीचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि ते आक्रमक झाले. यावेळी पोलिसांकडून दोन्ही कार्यकर्त्यांना रोखण्यात आलंय, तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यावेळी नेत्यांसमोरच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली गेली. हा भाजपचा बालिशपणा आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना या किल्ल्यात कोणतीही घटना घडता कामा नये असे स्पष्ट आदेश दिले, तसे आदित्य ठाकरे म्हणाले. यानंतर नारायण राणेंनी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मागच्या दाराने किल्ल्याबाहेर जावं असं सांगितलं. यावर आदित्य ठाकरेंनी मी मुख्य प्रवेशद्वारातूनच बाहेर जाणार असं सांगत ठिय्या आंदोलन केलं. यानंतर जयंत पाटील यांनी नारायण राणे आणि निलेश राणेंशी संवाद साधत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नारायण राणे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरून 10 फूट जागा मोकळी करून द्यावी असं सांगितलं. त्यानुसार ही 10 फूट जागा मोकळी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी आदित्य ठाकरेंशी संवाद साधत 10 फूट जागा मोकळी केल्याने सांगितलं. यानंतर तब्बल 2 तासांनी आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्याबाहेर पडले. यावेळी राणेंच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. मात्र परवा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिने 22 दिवसात शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीची वातावरण तयार झालंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.